हस्ते होईल। तसंच रोजगार मेळाव्यात 1930 व्यक्तींना नियुक्तीपत्राचं वाटपही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। लोकसभेत आज वित्त विधेयक 2024 वर चर्चा होणार आहे। संसदेत सादर करण्यात आलेला अंतरिम अर्थसंकल्प तसंच जम्मू काश्मीरच्या अंतरिम अर्थसंकल्पावरही चर्चा अपेक्षित आहे। जम्मू काश्मीर संबंधित आणखी 3 विधेयकं लोकसभेत मांडली जाणार आहेत। तर राज्यसभेत संसदीय समितीच्या अहवाल आणि तपशिलांचं सादरीकरण सभापटलावर मांडण्यात आलं। दरम्यान राज्यसभेत आज आदिवासी मंत्रालयाशी संबंधित 2 विधेयकं पटलावर मांडली जातील। तसंच जलप्रदूषण निवारण आणि नियंत्रण संशोधन विधेयक ही देखील मांडली जाणार आहेत। लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला डीएमके पक्षाचे खासदार टी.आर. बालू यांनी केलेल्या कथित आपत्तीजनक वक्तव्याप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये खडाजंगी झाली। माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांना उद्देशून बालू यांनी केलेली टिप्पणी आक्षेपार्ह असल्याचा मुद्दा सत्ताधारी पक्षानं लावून धरला। तसंच बालू यांनी माफी मागावी अशी मागणी केली। दरम्यान गेल्या 10 वर्षात मोदी सरकारनं निधीचं वाटप करताना कोणत्याही राज्यामध्ये भेदभाव केला नसल्याचं राज्यांसाठी जाहीर झालेल्या निधीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत असल्याचं संसदीय कामकाज मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी म्हटलं आहे। केंद्र सरकार भाजपा सरकार नसलेल्या राज्यांमध्ये भेदभाव करत असल्याच्या टीकेवर त्यांनी उत्तर दिलं आहे। कांग्रेस को पूछा, क्या आप देश तोड़ने वाले लोगों के साथ खड़े हो? क्या झूठे आरोप लगा रहे हो रेवेन्यू को आधार लेकर के? आंकड़े बोल रहे हैं कि कोई भेदभाव नहीं किया नरेंद्र मोदी जी की सरकार ने 10 साल में। साउथ का राज्य हो, नॉर्थ ईस्ट का हो, कहीं भेदभाव नहीं किया। फिर भी आप झूठे आरोप लगा रहे हो, फिर देश तोड़ने जैसी बात कर रहे हो। और वो भी जो कर्नाटका में